एक मोठी बातमी नाशिकमधील मूल विक्री प्रकरणात आरोग्य विभागाचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। न्यूज 18 लोकमतच्या हाती हा अहवाल लागलाय। बच्चीबाई हांडोगे या महिलेने आतापर्यंत 12 मुलं-मुलींना जन्म दिलाय, तर 2 गर्भपात झाल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आलंय। आणि धक्कादायक म्हणजे या महिलेचा हेतू केवळ मुलाला जन्म देणं आणि ते अपत्य दुसऱ्या व्यक्तीला विकणं आणि त्यातून पैसा कमवणं हा हेतू असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या महिलेने आतापर्यंत 3हून अधिक बालकं विकल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकमधील मूल विक्री प्रकरणात आरोग्य विभागाचा धक्कादायक अहवाल हा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। बच्चीबाई हांडोगे या महिलेनं आतापर्यंत 12 मुलं-मुलींना जन्म दिलाय आणि 2 गर्भपात झाल्याचं आरोग्य विभागाच्या या अहवालातून समोर येतंय। धक्कादायक म्हणजे या महिलेचा हेतू हा केवळ मुलांना जन्म देणं आणि ते अपत्य दुसऱ्या व्यक्तीला विकणं आणि त्यातून पैसा कमवणं हा तिचा हेतू असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आलेला आहे। या महिलेने आतापर्यंत 3हून अधिक बालकं विकल्याचा संशय देखील अहवालातून व्यक्त करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आईनंच 6 मुला-मुलींची विक्री केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर आता हा आरोग्य विभागाचा अहवाल समोर येतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता वेगवेगळे पैलू जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासनाकडून यापैकी अनेक मुलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या मुलांची बालसुधारगृहात जी आहे ती रवानगी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे ही सगळी चौकशी सुरू होत असताना चौकशी समिती दुसरीकडे चौकशी करत असताना एक आरोग्य विभागाचा एक अहवाल जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे आणि या अहवालामध्ये एक धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे। ही जी महिला आहे ती महिला जी आहे ती आतापर्यंत तिने 14 मुलांना जन्म दिलेला आहे। त्यापैकी 12 मुलं-मुली जे आहेत ते त्या महिलेच्या जवळपास किंवा तिने तिच्या नातेवाईकांमध्ये दिले अशा प्रकारची माहिती देण्यात आली। मात्र अहवालामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे की आरोग्य विभागानं या महिलेला वारंवार सांगितलेलं होतं की यापेक्षा जास्त अपत्य जन्माला घालणं हे तुझ्या जीवितासाठी धोकादायक आहे, शरीरासाठी धोकादायक आहे, अशा स्वरूपाच्या तिला सूचना दिल्या। त्यानंतर तिचे काही ऑपरेशन जे आहेत ते देखील त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना सुचवले। मात्र हे सगळं नाकारून या महिलेने वारंवार मुलांना जन्म देणं सुरू ठेवलं आणि त्याचं कारण काय आहे असं आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आलं। ते कारण हेच आहे की या महिलेला लालूच लागलेली होती पैशांची आणि त्यानंतर ही महिला जी आहे ती मुलं जन्माला घालणं आणि ते विकणं आणि त्यातून पैसे मिळवणं हे एकमेव उद्देश जो आहे तो या महिलेचा अपत्य जन्माला घालण्यामागचा होता। अशा प्रकारचा धक्कादायक अहवाल जो आहे तो आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समोर आणलेला आहे। त्यामुळे हा अहवाल ज्यावेळेला सादर केला जाईल, समोर आणला जाईल, त्यावेळेला मात्र त्या प्रकरणातला आणखी एक भाग जो आहे तो समोर येणार आहे। मात्र जी समिती या सगळ्या प्रकरणात चौकशी करते ती समिती चौकशी करत असताना केवळ या महिलेच्या नावावर किती शेतजमीन आहे याच्या आधारावरती चौकशी करते। त्यामुळे ह्या चौकशी समितीच्या अहवालात काय समोर येईल हे मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी आरोग्य विभागाचा अहवाल असेल किंवा स्थानिक नागरिकांचं जे म्हणणं आहे त्यानुसार मात्र या महिलेने आतापर्यंत 2 ते 3 मुलांना आर्थिक लाभासाठी विकलंय अशा प्रकारची माहिती जी आहे ती आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।